मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी अंबडपासून 13 किलोमीटरला आलोय. कुठल्या गावी आलोय बाळाभाऊ सांगतीलच. बाळाभाऊ जाधव आहेत माझ्या बाजूला आणि यांचा या ठिकाणी 2 एकरचा हा प्लॉट आहे. मी आता प्लॉट फिरलो, आम्ही शेवटपर्यंत फिरलोय. प्लॉट दाखव बोला बोला. आणि मी आनंदी आहे. मला हिरवागार प्लॉट दिसलेला नाहीये, पिवळसर प्लॉट आहे आणि प्रत्येक झाडाला फुलं आहेत आणि काही काही ठिकाणी कळ्या निघायला सुरुवात झाली. खूप तुरळक 1-2% काही ज्या झाडांना कळ्या निघायला सुरुवात झाली, पण मॅक्झिमम झाडाला फुलं आहेत. बऱ्याच ठिकाणी सेटिंग देखील आहे. मी आता दिवशी दाखवलं आणि मागं फुलं आमच्या झाडाला 1-2 शेंगा आहेत, म्हणून आम्ही लाडक्या झाडापाशी थांबलोय. तर आता बाळासाहेबांच्या प्लॉटला आलोय. किती महिन्याचा प्लॉट आहे, अंतर किती आहे, जमीन कशी आहे त्याबद्दल मी बोलतो. आणि आता यांना माल निघाला आहे का, काय त्यांची अवस्था काय झाडांची, आणि त्यांना आता माझ्याकडून काय मदत हवी हे आपण जाणून घेऊयात. बाळासाहेब पवारजी, बाळासाहेब जाधव साहेब पवार परिचय देतील. नंतर दादासाहेब आहेत, भाऊसाहेब आहेत, भाऊसाहेब परिचय देतील. आणि हे एक मित्र आहेत आमचे, ज्यांना नवीन शेवा लावायचे. आता ते जस्ट त्यांनी मला बेसिक काही प्रश्न विचारले ते सुद्धा आपल्याला परिचय देतील. अहो, तुमचा परिचय द्या. माझं नाव नमस्कार, माझं नाव बाळाभाऊ एकनाथ जाधव, राहणार धालसखेडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. आज मी सकाळी देवके सरांना फोन केला की म्हणलं आपल्या इथं शेवग्याला फुलं भरपूर आहे पण सेटिंग होत नाही. त्यासाठी म्हणलं उपाय काय आहे, त्याच्यामुळे सरला बोलून घेतला. असं म्हणू नका, सकाळी फोन केला मी आता दुपारी आलोय. तुम्ही किती दिवसापासून फोन करता सांगा, कारण बरेच लोक वेटिंगवर आहेत प्लॉट विजिटसाठी. कधीपासून फोन करता मला सांगा. 15-20 दिवस झाले फोन चालू आता. सर म्हणले आज येतो म्हणे रिकामपणे, म्हणून मग सरला म्हणलं यावं. सध्या पाणी बी त्याला ताण दिलेलं आहे आणि फुलाची सेटिंग व्हायला लागली, त्याच्यामुळे म्हणलं सर या तुम्ही एकदा प्लॉट डोळ्याखाली घाला. त्यामुळे सरला बोललो की आपली सेटिंग झाली पाहिजे फास्ट. ओके. माझं नाव भाऊसाहेब जराड, राहणार ढालसखेडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. तर मी बी पहिली 4 वर्षे शेवग्याची शेती केलेली आहे. खूप छान आहे. ॲव्हरेज गिवरेज व्यवस्थित बसतंय शेवग्याचं बी. तर करता व्यवस्थित आलं की म्हणजे काही अडचण येत नाही प्लॉट. तुमचा परिचय द्या, नाव गाव सांगा. मी शंकर भाराते, तालुका अंबड, जिल्हा जालना, राहणार शेवगा. मला पण मी सर इकडे येणार असल्यामुळे मी सरांना भेटायला तिथून एक अंबडपासून 13 किलोमीटर आलेलो आहे. मला पण 2 एकरमध्ये प्लॉट लावायचा आहे. त्याच्यामुळे सरांकडे थोडीफार माहिती घेण्यासाठी आलो, कसा लावायचा कसा नाही. आणि सरांकडून बी पण आहे, बी सरांकडून घेणार आहे आणि ते त्यांचा ते सगळं अनुभवानुसार ते मला सगळी माहिती सांगणार आहे. तेव्हा सरांची नक्कीच सांगू. नवीन तरुण शेवगा शेतकरी आहेत, नवीन शेवगा शेतकरी आहेत, यांना पूर्ण मार्गदर्शन तर करूच. आणि बिया सुद्धा असतात माझ्याकडे. ओडीसी प्लस नावाचं बिया आहे, ते बिया देखील मी देईल यांना, है ना. लावा आणि सुरुवातीला लावतो ना, याच्यावर अनुभव आहे ना तुम्हाला. लावा. तुम्हाला सर्व पहिल्यापासून ते शेवटपर्यंत माल काढण्यापर्यंतची नक्कीच पूर्ण मदत मी करेल. भाऊसाहेब माझ्या टेस्टमध्ये नंतर आलेत. सॉरी, बाळासाहेब माझ्या भाऊसाहेब दादासाहेब मला थोडं कन्फ्युजन व्हावं लागले, पण असू दे, सर्वजण साहेब आहेत. तर बाळासाहेब आणि दुसऱ्या टेस्टमध्ये आलेत, पण त्यांचं नियोजन चांगलं आहे. त्यांना मी आलेल्या छाटणीबद्दल बोललो की गुडगा, कंबर, छाती, डोकं या उंचीवर शेणाचटणी व्हायला हवी. ते झालेली दिसली नाही. भाऊसाहेबांनी स्वतः नोटीस केला आता, ते मला शेणाचटणी वर झालेली आहे. हो, त्यांना विचारलं मी, कारण मी प्रश्न विचारतो का नाही केलं म्हणून. त्यांनी सांगितलं पाऊस खूप होता आणि प्लॉटमध्ये जायला म्हणजे जाता सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे झाडं मरतील का जगतील असाच प्रश्न त्याच्या मेन प्रश्न त्याच्या मनात होता. त्यामुळे ती शेणाचटणी हुकली, पण त्यांनी नंतर ती दुरुस्त केली आणि एक हार्डली छातीच्या खांद्याच्या आसपास त्यांनी शेणाचटणी घेतली, म्हणून झाडाला प्रत्येक झाडाला फांदे आहेत आणि फुलं आहेत. महत्त्वाची गोष्ट त्यांनी, आपण जे बेसिक गोष्टी सांगतो फुलं जास्त घेण्यासाठी, ते म्हणजे पाण्याचा ताण देणे. झाडाला पाण्याचा ताण दिला नाही म्हणजे झाडे लाड कमी करणे. साध्या भाषेत, जोपर्यंत तुम्ही झाडाची लाड कमी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पाहिजे तसे फुलं येणार नाही. पाण्याचा ताण दिल्याशिवाय झाड फुलं फेकणार नाही. व्यावसायिक फुलाबद्दल बोलतोय मी. तुम्ही पाणी दिले तरी झाडं फुलं देणार आहे, पण ते व्यावसायिक फुलं नसणार आहे. आपल्याला इथं व्यवसाय म्हणून आपण शेती करतोय आणि शेतीकडे व्यावसायिक दृष्टीनेच पाहायला हवं आहे. छंद आता वेगळी गोष्ट झाली, पण आता जर आपण 10 रुपये प्लॉटमध्ये टाकतोय तर त्याची कमीत कमी 15 तरी व्हावेत, 5 तरी होऊ नये. हा तरी उद्देश कमीत कमी असायला हवा. जेव्हा आपण व्यावसायिक शेतीकडे पाहतो, शेवगा शेतीकडं त्या दृष्टीनं पाहतो, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला करायला हव्यात. मी नेहमी सांगतो, कशाला पडेल पण सांगतो मी, की पाण्याला ताण शेवग्याला द्या तर तुम्हाला चांगली फुलं निघतील. तर त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळेच हा प्लॉट मला पिवळसर दिसला आहे. पिवळट, हिरवट थोडासा आणि पांढरट असा हा प्लॉटचा ओव्हरऑल हेलिकॉप्टर व्ह्यू जर मी पाहिलं, वरून जर पाहिलं तर तसा प्लॉट दिसेल मला.
त्यामुळे मी हॅपी आहे. फ्लॉरिंग चांगली आहे आणि यांनी काही 5 किलोचा मालही तोडला आहे बहुतेक. 5 किलोचा मालही लागलेला आहे यांनी तोडलेला आहे. 5 किलोचा माल देवाच्या नावाने जो पहिला नैवेद्य असतो तो 5 किलोचा माल यांनी तोडला देखील आहे. त्यामुळे सेटिंग सुरू झालेली आहे. हा किती महिन्याचा प्लॉट आहे? हे 23 जूनची लागवड आहे सर. 23 जून म्हणजे जून तर संपला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आज संपत आहे. आज 30 नोव्हेंबर आहे. सरकी होती पुन्हा मधामध्ये. मध्ये सरकी लावली होती. 10 क्विंटल कापूस निघाले. 10 क्विंटल कॉपी आंतरपिकातून काढलाय तुम्ही. बरं. सरकी बी. कंप्लीट याला 5 महिने झालेले आहेत. 5 महिने 3 दिवस, 3-4 दिवसाचा प्लॉट आहे. 5 महिन्याचा. 5 महिन्यात त्यांनी 5 किलोचा माल देखील काढलेला आहे आणि आता फ्लॉरिंग सुद्धा भरपूर आहे. आपण प्लॉटमध्ये थोडं फिरूच देखील मला फ्लॉरिंग दाखवतो आणि याचं सेटिंग लवकर करून घ्यायचा हा त्यांचा कन्सर्न आहे. अदरवाईज त्यांनी प्लॉट चांगला मॅनेज केलेला आहे. दोन्ही ठिकाणी लॅटरल दाखवा बरं. लॅटरल दाखवा ट्रीप. दोन्ही ठिकाणी यांनी लॅटरल टाकलेलं आहे. शिवाय मध्ये सुद्धा एक त्यांनी नळी सोडलेली आहे. सुरुवातीची नळी आहे ही आणि ह्या दोन्ही लॅटरल आहेत. इथे एक आहे पलीकडे एक आहे. तर मुळाच्या ज्या शेवगाचे जे मुळं आहेत ते इथपर्यंत आलेले आहेत. इथपर्यंत आलेत किंवा इथपर्यंत त्यांच्या शूजपर्यंत इथपर्यंत आलेले आहेत मुळा. इथून इथपर्यंत जेवढी झाडाची कॅनोपी असते, झाडाचं दुपारी 12 वाजता जेव्हा झाडे सावली पडते, जेवढी झाडाची कॅनोपी असेल त्या समांतर रेषेमध्ये खाली इथपर्यंत मुळं आलेले आहेत. हे एक जनरल लॉजिक लक्षात ठेवायचं. त्यामुळं इथं खतं देऊन काहीच फायदा नाही. या ठिकाणी खतं दिली तर लागू होत नाहीत पाहिजे तसे, ते जमिनीत राहतील पण झाडाला लागू होत नाहीत. त्यामुळे खते द्यायचे ते या साईडलाच खतं द्या. इथं जरी आपण ड्रीप ठेवली तरी हे एवढा भाग भिजणार आहे. त्यामुळं मुळाच्या शेंड्यापाशी खत जातं. त्यामुळे तुम्ही लॅटरल टाकली बरोबर टाकली. आता ही जी आहे मधली लाईन सेंट्रल लाईनची ती काढून टाका. ती बंद करा किंवा काढून टाका, तुमच्या हिशोबाने करा. मल्चिंग लावायचं कोणी सजेशन दिलं तुम्हाला? इंगोले आबांनी सजेशन दिले. बरं ठीक आहे. आता मल्चिंग राहू द्या कारण थंडीपासून त्याचा बचाव होईल झाडाचा आहे ना. तर आता यांच्यासाठी महत्त्वाचे 4-5 गोष्टी सांगतो. थोडं जवळ आहे, अजून आवाज येणार नाही तिकडे एवढा. आम्ही दोघं तिकडे आहोत तिकडे. तर आता फ्लॉरिंग झाडाला आहे. आता बऱ्याच या तारखेला आज 30 जून आहे, 30 नोव्हेंबर आहे. यावेळेस महाराष्ट्रातील शेवगा शेतकऱ्यांचा एक खूप बेसिक आता हा प्रश्न असणार आहे, सर्वांचा असणार आहे की झाडाला फुलं आहेत पण त्याचं सेटिंग होत नाही आहे. सकाळी संध्याकाळी धुई पडते, वातावरणात थंडी आहे, दुपारी ऊन आहे, पण सेटिंग लवकर करून घेण्यासाठी काय करायचं, हा जो तुमचा प्रश्न आहे तोच प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांचा असणार आहे. त्यासाठी 4-5 महत्त्वाचे मुद्दे सांगतो, ते लक्षात ठेवा. सगळ्यात मुद्दा जो आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि ज्यासाठी खर्च लागत नाही तो म्हणजे पाण्याचा ताण देणे. मेहनत लागते का? नाही. खर्च लागतोय का? नाही. वेळ लागतो का? नाही. काही मजूर लागतात का? नाही. पाण्याचा ताण म्हणजे पाणी बंद करा फक्त, साधी गोष्ट आहे. आणि या बिना खर्चाच्या बिना मेहनतीच्या गोष्टीनं सुद्धा फुलं चांगली लागणार आहेत. या तुम्ही या आता. अरे या समोर या, शिफ्ट चेंज झाली आता. हा हात दुखतात. तर बोलायला लागलो मी, असं बोलता बोलता मग किती बोलून काही नाही बोलू असं वाटतंय मला. त्यामुळे व्हिडिओ बराच मोठा होऊन जातो. जेवढा आहे तेवढं द्यायचा प्रयत्न करतो आपण. ओके, तर पाण्याचा ताण द्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 0 बाउंड चौथी देणं आहे. आता ते इथून तुम्ही सगळं कॉमन झाले, मी सर्वांना सांगतो, सर्व आता ॲक्सेप्ट झाले की 0 बाउंड चौथीचं आपल्याला द्यायचं आहे, ते देईल, ते तुम्ही दिलं. तिसरी गोष्ट काय करायची, आता प्लॅनोफिक्सची फवारणी घ्यायची तुम्हाला. प्लॅनोफिक्स हां उद्या घेता ना? आणले ना तुम्ही? हां आणले. स्वस्त आहे ना? कितीला आहे? 120 रुपयाला. 120 रुपयाला बॉटल. स्वस्त आहे ते आणि खूप पोटेंट आहे. 4 लिटर पाण्याला फक्त एकच वापर, 1 मिलीचं वापरायचं आहे. 20 लिटरचा पंप असेल तर 4 मिली किंवा जास्त 5 मिली याच्यावर घेऊ नका. 5 मिलीपर्यंत ठीक आहे. 5 मिली एका पंपाला 20 लिटरच्या पंपाला घ्या आणि त्याची फवारणी करा. त्याला ना गंध आहे ना त्याचा रंग, पाण्याचा रंग बदलतो. तुम्हाला असं वाटेल की आपण पाण्याचीच फवारणी करतो काय, वाटू द्या, कारण ते पोटेंट आहे आणि ते पण ते काम करणार आहे. 10 फुलं गळत असतील तर कमीत कमी 5 फुलंची ड्रॉप तरी ते थांबवेल. हे काम करेल आणि 4-5 दिवसांनी परत रिपीट करा. हा प्लॅनोफिक्स. याने काय होईल, फुलं झाडावर टिकून राहतील. फुलं झाडावर टिकली तर त्यांचं पॉलिनेशन होणार आहे, तर शेंग होणार आहे. झाडावर टिकलीच नाही फुलं तर काय होणार आहे, शेंगा कुठं लागणार. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी काय करा, प्लॅनोफिक्स नंतर किंवा दुसऱ्या दिवशी करा, सकाळच्या वेळेस मधमाशांना बोलवण्यासाठी ताक, गुळ, विलायची फवारणी करा. इथे समोर लिंबाचं झाड दाखवा, टोलेगंज झाड आहे. या झाडावर आपल्याला मोहळ आलं पाहिजे. इतक्या वेळा ताक, गुळ, विलायची फवारणी करा. या झाडावर मोहळ पाहायचं मला. जेवढा जास्त वेळ मधमाशी नाही आणणंच लागणार. या जवळ आहे थोडंसं, काय म्हणतात मोहळ आणणंच लागणार आहे. हा, मोहळ आणायचं म्हणजे असं उचलून नका आणू. मधमाशा वारंवार इकडे आल्या ना ते बरोबर इथं डेरा टाकतील. या झाडावर मोहळ बसलं, या झाडावर मोहळ बसलं तुमची पॉलिनेशनची परागी बनवायची व्यवस्था झाली समजायची. त्यासाठी तुम्हाला वारंवार तागुळ विलेची फवारणी करावी लागेल. 2-3 हाणून 2-3 4-5 हाणा, काय होते सकाळच्या वेळेस हाणायचे फक्त.
आणि 2-3 दिवस आड हा, 2-4 दिवस कुठे जास्त खर्च आहे त्याला, फक्त तुम्हाला मेहनत आहे, फवारणीची मेहनत आहे फक्त. शिवाय पोतं जे असतं, गोणी जी असते, थोडे ते तुकडे करून गुळाच्या पाण्यात भिजून थोडं ठेवा, त्याला वारंवार ओलं करत राहा त्याला. त्याच्या गंधाने सुद्धा मधमाशी येतात. वारंवार त्यांना भेटलं नाही, इकडं खाद्य भेटलं ना, ते तिथेच येऊन थांबणार आहेत. तर आणि मधमाशी जी असते ती बरोबर झाडं येऊन थांबेल, इथं आपलं मोळ बसून जाईल. तुम्ही सांगितलं पाण्याचं ताण द्या, 0.34 द्यायचं आहे, प्लॅनिफिक्सची फवारणी करायची आणि ताकगुळ विल्याची फवारणी करायची. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट ॲड करतोय या ठिकाणी. सध्या थंडी बरीच आहे, सकाळ संध्याकाळमध्ये ते 4-5 दिवस थंडी नव्हती, कमी होती, पण आता परत थंडी वाढायला चालू झाली आणि वाढणार आहे पुढे अजून. अशा वेळी झाडाच्या मुळांपाशी आपल्याला थोडी हीट तयार करायची. त्यासाठी मी यांना विचारलं, कोंबडी खत तुमच्याकडे मिळतं का? कोंबडी खत आणि सल्फर या 2 निविष्ठा तुम्ही मिक्स करायच्यात आणि झाडाच्या बाजूला जी ड्रीप आहे, समजा आपण इकडे दाखवा इकडं, आता समजा ही ड्रीपचं आउटलेट आहे, इथून पाणी बाहेर पडतं. तर ही या ठिकाणी थोडीशी अशी माती खोदून घ्या, है ना, अशी माती काढून घ्यायची. या ठिकाणी दिलं वाटतं तिथं खत ऑलरेडी, इथं खत दिलेलं दिसतंय. तर या ठिकाणी ते हे टाका, कोंबडी खत आणि सल्फर या ठिकाणी टाकायचं आहे, त्याच्यावर माती भरून द्यायची आणि हे ड्रीपचं आउटलेट त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि हे दिल्यानंतर ऐका ना, हे दिल्यानंतर याच्यातून आपलं पाणी सोडायचं आहे, हे भिजायला हवं आहे. हे पाणी सोडताना काय करायचं, 0.34 सोडायचं आपल्याला. म्हणजे पाणी याचे कोंबडी खत आणि सल्फर जे भिजणार आहे ते 0.34च्या पाण्याने भिजलं पाहिजे. याची ट्रिपल आपल्याला ॲक्शन मिळेल त्याची, है ना. 1 घंटा हां, 1 घंटा पाणी सोडा, 1-1.5 घंटा पाणी सोडा, हे पूर्ण भिजलं पाहिजे, कारण झाडाच्या मुळा इथं आलेले आहेत आणि यांना हीट मिळणं गरजेचं आहे. कोंबडी खत आणि सल्फर. आता तुम्ही एक ब्रास कोंबडी खत मागवत आहे, 1 ब्रास 2 एकरसाठी मागवा आणि त्या कोंबडी खतामध्ये 5 किलो सल्फर टाका. वर करा, 5 किलो सल्फर टाका, 5 किलो सल्फर टाकून द्या आणि ते 2 एकरमध्ये अर्धा ग्लास अंदाजे या साईडला त्या साईडला मिळून 250 ग्रॅम, 100 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम. जास्त कमी झालं चालेल, जवळ आहे थोडंसं, कमी जास्त झालं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण ते झाडापासून आपण लांब ठेवतोय आणि झाडाचं हीट तयार करणं हे त्याचं काम महत्त्वाचं. ते काम झालं बस झालं, झाडाला काय हानी पोहोचणार नाही. कमी जास्त झाले तरी चालेल, अंदाजे टाकून द्या, पण हे पूर्ण दोन्ही साईड टाका. दोन्ही साईड. हां, आणि ते कोंबडी खताच्या हीटमुळे काय होईल, शेंगा खूप चांगल्या लागतील, खूप क्वांटिटीमध्ये लागतील. तुमच्या इथं अनुभव आहे. कोंबडी खत असेल तर कोंबडी खत वापरा. बोला सर, आपल्याकडे डाळिंबाचा प्लॉट आहे हा. 1 एकरचा. तर आम्ही त्याला आहे ना क्रॉप कोर टाकितो बरं का. क्रॉप क्रॉप कोर वर हां हां सावलीसाठी. ओके. तर आपण जर याला जर टाकलं तर धुईला बचाव होऊ शकतो नाही का? नाही काय होतंय, डाळिंबाच्या याच्यात हाच फरक आहे. हे झाड जे आहे ना खूप नाजूक आहे. म्हणजे साधी गोष्ट सांगतो, नुसतं ढगाळ वातावरण जरी झालं तरी फुल ड्रॉपिंग होते, तरी पानं पिवळी पडतात. नाही, फक्त आपला धुईचा बचावासाठी माझं एक ते खर्च होईल. हो दे ना, खर्चाचं नाही आहे काही, पण समजा होऊ शकतं का धुई येणार नाही खाली? हो, पण डाळिंबाची झाडाची उंची किती असते, किती उंच करावं लागेल आपल्याला. ह्या हाईटला तर जातो डाळिंबाचा बी कवर. बघा, प्रयत्न करून बघा. नाही, धुईचा बचाव होत असलं 100% करायला पुरते. करून पाहायला हरकत नाही, पण मी कारण की आपल्याकडे 3 एकरवरती डाळिंब सध्या बी क्रॉप आहे. ओके, आपण करेल. तुम्ही केलेलं आहे ते, करून बघा प्रयोग थोडंसं. त्यांच्याकडे तसंच पाळलेलं आहे ते क्रॉप कव्हरवरचा. होय का, बघू ना, असेल तर द्या ना सरांना. नाही द्यायला काय अडचण नाही, नाही, पण पण जमल का? नाही जमून हा, आपण द्यायला काय करूयात, मला याचा अनुभव नाही, त्यामुळे मी त्यांनी फायदा होईल न होईल दोन्ही मला माहित नाही. ते डाळिंब काढून टाकली आणि ती कव्हर तसंच पाळलेलं. ओके ठीक आहे ना, आपण करून बघूया. हो ना, नाही बचाव होत असेल होतच ना, बचाव होत असेल आणि त्यांनी फायदा होत असेल नक्कीच करूयात. आपण इथे शेतकऱ्यांना सजेस्ट करूयात, करून पहा, हरकत नाही. ही नवीन आयडिया आहे, ही नवीन आयडिया करून पाहूयात. आणखीन एक प्रश्न होता सर. हां बिलकुल. आता समजा आपण हेमलचिंग आथरली बरं का. आता इथं माझं हेमलचिंग पासून हे आपल्या बुडापासून इथपर्यंत मल्चिंग घ्यायची पाऊस काळासाठी 1 पेपर बरं का. आणि इकडा जे आहे इकडून एक इथपर्यंत पेपर घ्यायचा नुसती मल्चिंगचा 2 इथून ओढायचं. हा इकडून इथून ओढायचं पूर्ण प्लॉटला तसं करायचं. हा. इथं माझा एक मोठी नाली घ्यायची. पावसाचं पाणी जमिनीत गेलंच नाही पाहिजे. अशी एक जर समजा याला ओलीपासून बचाव करण्यासाठी एक ट्रेनिंग चांगली जर चांगला मायक्रोनचा घेतला पेपर, त्याला पाणी कसं देणार आपण, ड्रिपने देणार खालून. हा पाऊस काळासाठी तुम्ही. ओके, पावसाळ्यामध्ये याला फक्त पावसाचं वाढ आहे ना, पाऊस जास्त चालत नाही. चालत. तर मग समजा हे जर केलं तर आपलं फुलं शेंगा लागू शकते का पाऊस काळ? लावू शकतील, पण पावसाळ्यामध्ये नाहीच लागणार. कारण काय होतंय, तुम्ही नुसतं जमिनीवर आच्छादन आथरलं म्हणजे जमिनीत पाणी जात नाही असलेला भाग नाही. मधली जी चरी आहे किंवा जे पाऊस तिकडे पाऊस पडेल प्लॉटच्या एंडला, ते पाणी खालून झिरपणारच आहे.
हो ना, पण आता इथं पाणी पडल्या पडता आता आणि हे नुसतं झाडावर- यानं गेलं झाडावर पाणी पडणारच आहे ना, हा, ते जाईल तिथं बुडाला जाईल. झाडावर पाणी पडणारच आहे, त्यामुळे हम्म. फुलं लागत नाही त्यावेळेस, फुलं लागत नाही. वातावरणाला खूप मी का म्हणून आलेलं विचारलं ना, दुपारी ऊन आहे का, हम्म. दुपारी ऊन असेल तर मग चांगली फुलं लागतात. हम्म. दुपारी ऊन पाहिजे आपल्याला, दुपारी एवढं ऊन नाही असंच ऊन आहे. हे ऊन चांगलं आहे. तर सर जर हे जर केलं ना तर पैसा हाही- किती जाऊ द्या करायला पुरतंय. हाही प्रयोग माझ्या- करायला हरकत नाही. तुम्ही जे सांगताय दोन्ही प्रयोग खूप चांगले आहेत, खूप आणि इनिव्हेटिव्ह आहेत, वेगळे वेगळ्या थॉट आहे जरा. आणि त्याला हिवाळ्यामध्ये आपण एक 200 वॅटचे बल्ब लावले होते हिटिंगसाठी एवढे तेवढे तरी काय होतं त्याने हे प्रकाश- प्रश्न आहे सर माझा, मी म्हणजे हा. ट्रायल घेणार होतो बरं का हा. शेतामध्ये आपल्याच. हा. मला आता तुम्ही आले तर लगेच नाही, बिलकुल, तुम्हाला- म्हणजे बिलकुल, आमच्या बिलकुल. पद्धतीनं तुम्ही करू शकता. हे नवीन हा. मी काय बोललो, एकदम नवीन आयडिया आहे. आपण हे प्रयोग करू शकतो. एखाद्या प्रयोगशील पाऊस शेतकरी असेल ना, काढण्यासाठी चांगलं आहे. पाऊस चांगलं आहे, काढण्यासाठी- चांगलं आहे. जाऊ द्या सर, पैसे जाऊ द्या, म्हणणं पैसेच काय नाही. आहे, आपण झाडावरचं पाणी पडलं. ज्यावेळेस माल नाहीये समजा, त्यावेळेस जर आपण खर्च करून बी जर माल जर थोडा बी आपला वाढत असत, नाही, पण टन कसं भर, असतं, 2 टन. जमिनीतल्या पाण्याचाच प्रश्न नाही आहे पावसाळ्यामध्ये. झाडावर जे पाणी पडतं किंवा जे ढगाळ वातावरण असतं, पाऊस नसतो, ऊन नसतं जास्त त्यावेळेस, आणि त्याच्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम होतात, फुलं लागत नाहीत. पण आपण याच्यावर रिसर्च करायला पाहिजे की पावसाळ्यामध्ये मी शेंगा कशा काढू. हो ना, मग माझं ज्यावेळेस शेंगा निघत नाही त्यावेळेस शेंगा काढण्यासाठी आपण काय काय डोकं लावू शकतो, कुठले कुठले इनोव्हेटिव्ह आयडिया वापरू शकतो. त्यातल्या हे दोन्ही आयडिया चांगल्या आहेत तुमच्या. मनानच म्हणजे मला एक असं म्हणजे पाण्यापासून याला जमत नाही. होय. म्हणलं मग असं जर प्लॅनिंग आपण जर केली तर जमतंय का. आणि हे जर आता हे थोडी हाईट वर गेली तर थोडं खालून लगेच Cut याच्यावर करून, कट हा, करून हम्म. कव्हर जर टाकला हम्म. तर पोस्टकडे जर माल धरला तर मग कवर म्हणजे पूर्ण राहणार हा झाका पूर्ण रान दाखवून. पूर्ण रान झाकणे, चार इथपर्यंत इंच ड्रीप घेणे, आणि त्यासाठी जमीन एकदम खडकाळ निवडायची. पाणी नाही, थांबलंच जमीन नाही अशीच पाहिजे. आहे ना हा, पाणी थांबलंच नाही आपलं पाहिजे. प्लॉट बी असंच आहे. करू तुमच्या प्लॉटला प्रयोग, चालतंय. करूयात, भले अर्धा एकर मध्ये करूयात, काहीतरी हो. वेगळा प्रयोग करूयात. हम्म. या इकडे समोर जरा, या इकडे विषयावर येऊ द्या. ते काय सांगितले, कोणकोणती गोष्टी सांगितल्या मला सांगा आता. कोंबडी खत हा. आणि सल्फर ते मिक्सिंग करून टाकायचं 250 परफेक्ट परफेक्ट. अजून 05234 त्याच्यावर पाणी सोडणे. लगेच पाणी Yes, सोडायचं. yes. अजून पहिली गोष्ट कुठली सांगितली होती, पाण्याचं ताण देणे. पाण्याचा पाण्याचं ताण ते तुम्ही देताय ऑलरेडी. प्लॅनोफिक्स पॅनिफिक्सची फवारणी घेणे. परफेक्ट. मधमाशासाठी. कोंबडी खत आणि कोंबडी खत देऊन, कोंबडी खत सल्फर देऊन त्याच्यावर 0.32 0.32 सोडून दे पाणी, द्विद्रव्य खत द्या. मधमाशासाठी मधमाशा- फवारणी करायची. मधमाशा ताक वेळेची फवारणी करा, आणि ते 4-5 दिवस जसं तुम्हाला वेळ भेटेल ना, किंवा आज सकाळी मला वेळ आहे तर आपण सगळं फवारणी घेऊन टाका त्याने. महाराज हा बिलकुल. ताक 2-3 गुळ विलायची सर, दालचिनी नाही लागते. दालचिनी पण घ्या, दालचिनीची साली ती तुम्ही म्हणला ते- त्याचे कुटून घ्या, त्याचे टाका, त्यात हरकत नाही. चारही गोष्टी आपण खातो, गुळ खातो, ताक खातो, विलायची खातो, ती दालचिनी जी असते ते खातो, त्याने हानी होणार नाही. चार मिक्स थोडं थोडं घ्यायचं, ते अंदाज घ्यायचं. एका टाकीमध्ये किती टाकायचं? 20 लिटर पंप आहे ना तुमचा, त्याच्यामध्ये 2 लिटर ताक घ्या, 1.5 ते 2 लिटर. हम्म. ठीक आहे, आंबट ताक असेल खूप चांगलं. आणि एवढा खडा घ्या गुळाचा, 150-200 ग्रॅम, 200 कमीच्या झालं चालतो, काय हरकत नाही. आणि 5-6 विलायची घ्यायच्या, खलबत्त्यात कुटायच्या, त्या साल्टी त्यात टाकायच्या, मुरू घ्यायच्या जराशा, फिल्टर करायच्या, फिल्टर होतात आपोआप ते. आणि दालचिनी घ्या 2-4 साली, त्या पण कुटा टाका, त्यात पूर्ण मिक्सर तयार झाली की ते फवारणी करू. किती पंप लागतात त्याला? 7-8 7-8 पंप लागतात. करून घ्या. मधमाशा यायला पाहिजेत, आणि मधमाशा आल्या ना मला फोन करा. मधमाशे नाही आले तिथे. आले लगेच. मी दररोज चेक करतो. हा, मधमाशा ते नाही. मला विचारत असतो माश्या आल्या का, मी म्हणजे माश्याच आले. तुम्ही मला खाय- वाटलं ते थंडीमुळे येत नाही काय. तुम्ही खायला टाका नाही येईन कुठून. चांगल्या गोष्टींना आमंत्रण द्यावं लागतं, वाईट गोष्टींना आमंत्रणाची गरज नाही. फळमाशीला आमंत्रण द्यावं लागत नाही. हा फळमाशी तुम्ही नका येऊ बोलत ती येते, फळमाशी डंक मारून जाते शेंगाला. मधमाशांसाठी आम्हाला आमंत्रण द्यावं लागतं. तसंच आहे ना, दूधवाल्याला घरी घरी जाऊन दूध द्यावं लागतं. बाकीच्या गोष्टी बोलत नाही मी, चांगल्या गोष्टीसाठी आमंत्रण द्यावं लागतं. नाही आलंच नाही मधमाशा. मी लय वेळेस पाहिले पण आलंच नाही. दुपारचे पाहतो चक्कर मारून पाहिजे. तुम्ही बोलवलंच नाही ना मला, तुम्ही बोलवा तिला. नाही उद्या आगोळीची फवारणी करा. उद्या पहिली आवाज द्या मटन त्याला. सकाळी प्लॅन फिक्स 5 वाजता ह्या टाइम. हा तसं करा, हरकत नाही, चालतं. लवकर सेटिंगसाठी हे 4-5 मुद्दे सांगितलेत, हे मुद्दे फॉलो करा. मधमाशांना आमंत्रित करा. बरेच जण पेटासवर ठेवतात, ते थोडं खर्चिक काम आहे, पण ठेवा, हरकत नाही. तुमचा जास्त मोठा प्लॉट असेल तर तेवढा खर्च करायला हरकत नाही. पण नैसर्गिक जर मधमाशा आल्या तर त्या कधीही चांगल्या, है ना. बस हे 4-5 गोष्टी आहेत. प्लॉट चांगला आहे यांचा, यांना मी खरंच ॲप्रिशिएट करेल, यांचं स्तुती करेल की यांनी प्लॉट चांगला मेंटेन केला आहे. 5 विशेष म्हणजे पहिली वेळेस लावलं ते. पहिल्या वेळेसच लावलेले, अभ्यासू शेतकरी आहे. आणि यांचे मला फोन येतात आणि सांगतात की तुम्ही एकदा प्लॉट पाहून जा, म्हणजे तुम्ही काय गाईड करा नका करू, पण तुम्ही एकदा पाहून गेलात ना, तुमचं मार्गदर्शन पुढचं मला फोनवर चांगलं घेता येईल म्हणून. स्पेशल त्यांनी 5-15 दिवसापासून मागं होते.
मागच्या रविवारी यायचं होतं पण मागच्या रविवारी कॅन्सल झालं. मला जोशी सरांच्या प्लॉटला सो जायचं होतं, ते नाराज आहेत माझ्यावर, मी गेलो नाही म्हणून. नाही तर तुमचा प्लॉट करून मला जोशी सरांच्या इथं सोनई आहे ना राक्षस भुवन त्या साईडला, हा हा हां ते सोनई तिकडे जायचं होतं मला, पण ते आता नाही जमणार. ठीक आहे, अजून काय पाहिजे? काही नाही. मग आता फक्त बेसल डोस कोणता टाका सांगा. बेसल डोस आता टाकू नका, तुम्ही ऑलरेडी टाकला होता माझं. हा. आता एक कोंबडी खत देऊयात आपण, थोडं माल लागू द्या, थोडं दाबणीच्या आकडे शेंगा मला लटकन दिसू देत, मग आपण बेसल डोस टाकू. काय टाकायचं ते सगळं तुम्हाला सांगतो, सगळं लिहून देतो तुम्हाला. ओके, थँक्यू. धन्यवाद. आलं. धन्यवाद छान मार्गदर्शन सांगितलं साहेब. धन्यवाद धन्यवाद तुमचे धन्यवाद कॅमेरामन. ओके राईट. ओके.